एखादी गोष्ट जर स्वामींना आपण मागितली आणि स्वामींनी दिली नाही, असं कधी होईल का बरं? तर श्री स्वामी समर्थ. माझं नाव आहे अंजली आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर माझ्या चॅनलवर हा माझा लाँग ब्लॉग जसं की पहिला आहे. आता सप्त्याला बरेचसे दिवस झालेत बघा. पण मी ज्यावेळेस सप्ताह चालू झाला होता का, त्या दिवशी मला होती अडचण. मी एकाच वर्षी सप्त्याला बसले होते आणि ह्या वर्षीसुद्धा बसायची खूप इच्छा होती माझी. पण काही कारणास्तव म्हणजे अडचण आली त्याच दिवशी, म्हणून मी सप्त्याला बसू शकले नाही. पण त्याच्यानंतर झालं असं की 7व्या दिवशी ना म्हणजे माझी बहीण बसलेली होती सप्त्याला. तर तिला अडचण आली. मग ती म्हणे, आता मी कोणाला बसवू कोणाला बसवू. म्हटलं ठीक आहे, मी बसून जाते. मग माझ्याकडनं स्वामींना सेवा करूनच घ्यायची होती. तर स्वामींनी अशा पद्धतीने माझ्याकडनं सेवा करून घेतली बघा. म्हणजे वाटलं ना असं की मागच्या वर्षी बसणं झालं नाही सप्तेला, मागच्या वर्षी मुंबईला होतो. मग ह्या वर्षी असं इच्छा होती बसायची, पण अडचणीमुळं नाही बसता आलं. पण स्वामींनी माझ्याकडनं थोडीशी का होईना सप्तेमध्ये सेवा करून घेतली बघा. मग तिने मला रात्री सांगितलं होतं, सकाळी जसं की मी लवकर उठले, माझे डेली रुटीनचे जे कामं आहे ते स्वयंपाक वगैरे, घरातलं देवपूजा ते सगळं आवरून घेतलं. आणि आता तिथं साडी घालून जायचं होतं. तर मग एवढ्या सगळ्या आता साडी घालणं म्हणजे एक अवघडच होऊन जातं माझ्यासाठी. पण केलं तेवढ्या ह्याच्यात पण मी मॅनेज. आणि 2च दिवस बसायचं होतं, म्हणजे 6 आणि 7 7 दिवस सप्ताह असतो ना, 6 आणि 7 असे 2 दिवस मला बसायचं होतं. त्यानंतर मी उपासही केला 1 दिवसाचा. आता तुम्ही म्हणता व्हिडिओ इतक्या उशिरा का? तर व्हिडिओ इतक्या उशिरा का ना, खरंच माझ्यापाशी ना वेळाची खूप कमतरता असते. आणि मला जॉब करून, घर सांभाळून, सगळ्या गोष्टी मॅनेज करून यूट्यूबसाठी म्हणजे व्हिडिओ टाकावं लागते यूट्यूबवर. तर इथं मी आले होते, बघू शकता सप्तेमध्ये वाचन वगैरे सगळं झालं होतं. इथं माईकमध्ये वाचन करता तर माझं झालं होतं. तर असा होता माझा, स्वामींनी माझ्याकडनं अशी सेवा करून घेतली बघा. श्री स्वामी समर्थ.